साधारण काळ 1526. तेव्हा विजापूरचं राज्य पूर्ण आत्ताच्या दख्खनच्या पट्ट्यात होतं आणि विजापूरचा तेव्हाचा शहा होता अली आदिलशाह. आदिलशहाच्या नेमणुकीमध्ये सोरबाजी सावंत नावाचे एक खूप थोर पुरुष होते. त्यांना 2 मुलं होती, तुकोजीराव आणि रामराव. ह्या दोघांना फौज फाट्यासह सातारा आणि तळ कोकणात रत्नागिरीमध्ये पाठवण्यात आलं. आता तिकडे पाठवल्यानंतर त्यांनी साताऱ्यात पहिली पूर्ण धुळधाण उडवली आणि नंतर त्यांचा रोख रत्नागिरीवर आला. आता रत्नागिरीवर का आला तर रत्नागिरीचं तेव्हाचं राजिवडा बंदर हे फार जुनं बंदर होतं आणि तिकडच्या व्यापारावर ताबा हवा आणि रत्नदुर्ग किल्ला आपल्या ताब्यात हवा, म्हणून त्यांचा पूर्ण मोर्चा इकडे वळला. आता तेव्हा रत्नदुर्गचे किल्लेदार कोण होते? अनंतसिंह. त्यांना माहीत होतं इथे खूप मोठं युद्ध होणार आहे आणि तसं युद्ध घडलं. रामराव आणि तुकोजीराव ह्यांनी खूप मोठी चढाई पूर्ण रत्नदुर्ग किल्ल्यावर केली. ह्या पूर्ण परिसरात खूप मोठे युद्ध झाले आणि अर्थात अनंतसिंह हरला. पण एक दुःखद घटनाही घडली. तुकोजीराव यांचा कनिष्ठ बंधू रामराव आणि त्यांचा ज्येष्ठ पुत्र हंबीरराव हे दोघेही कामीस आले. पण किल्ला हातात मिळाला होता आणि अली आदिलशाह यांच्यावर खूप खुश झाला होता आणि तुकोजीरावांना इकडेच त्यांनी आपलं ठाणं वसवायला सांगितलं. तुकोजीराव हे सावंत साळुंखे कुटुंबाचे वंशज. ते इकडे आले आणि त्यांनी पहिलं काय केलं असेल तर झाडगावात आपलं ठाणं वसवलं. आता झाडगावात ठाणं वसवल्यानंतर अर्थातच आपली कुलस्वामी तिथेच जवळ वसवली, ती म्हणजे श्रीदेवी जोगेश्वरी. अजूनही जोगाईचं देऊळ तिकडे आहे, ते तेव्हा त्यांनी वसवलं होतं आणि त्यांचा जो कुलस्वामी होता श्रीदेव भैरव, त्याची मूर्ती त्यांनी किल्ल्याच्या पायथ्याशी एका ठिकाणी स्थापन केली. आपल्या कालभैरव मंदिराचा इतिहासाची सुरुवात ही इथून होते.